बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 13 भाग झालेले आहेत. 379 ओव्या झालेल्या आहेत आणि 25 श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 14 पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योग हे जे अध्यायाचं नाव आहे, यात श्रद्धेची 3 लक्षणं सांगितलेली आहेत. 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत. सात्विक श्रद्धा, तामस श्रद्धा आणि राजस श्रद्धा. हे 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत. तसंच अन्न कुठलं खावं ह्याचंही मार्गदर्शन केलेलं आहे. अन्नाचे 3 प्रकार आलेले आहेत. सात्विक अन्न, तामस अन्न आणि राजस अन्न. तर सात्विक अन्न कसं असतं? सात्विक अन्न गोड असतं, मधुर असतं. त्यानं उत्साह, बल, आरोग्य नीट राहतं. ते हाताला मऊ लागतं. आकाराने जास्त मोठे नसतात. तोंडात लवकर विरघळणारे असतात. स्वादिष्ट असतात. ते खाल्ल्यानंतर अपार तृप्ती होते. तसेच ते शरीराला आणि मनाला दोन्हीलाही ते अतिशय चांगलं असतं. असं हे सात्विक अन्न. आणि त्याचा उपयोग असा होतो की त्यानं शरीर आणि मन दोन्हीही बळकट होतं. नंबर 2चं अन्न म्हणजे राजस अन्न. ते अतिशय कडू, आंबट, खरट, उष्ण, तिखट, वृक्ष, जळजळणारे आणि त्याचे परिणाम म्हणजे दुःख, शोक, रोग, शरीरामध्ये रोग उत्पन्न होतात. असं हे अन्न असतं. आणि 3रं अन्न म्हणजे तामस अन्न. ते अर्धवट शिजलेले, बेचव झालेले, आंबलेले, शिळे, उष्टे, अपवित्र असे अन्न. आणि त्यानं पापास आपण पात्र होतो. त्याचा परिणाम आपण पापास पात्र होतो. असं हे. आता यज्ञाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. तसेच तपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. यातले सात्विक तपाचे 3 अजून प्रकार आहेत. पहिलं तप जे आहे ते कायिक तप म्हणजे शरीराच्या माध्यमातून केलेलं तप. वाचिक तप आणि वाचिक म्हणजे बोलून, आणि मानसिक तप म्हणजे मनानं केलेलं तप. असे हे 3 तपाचे प्रकार आपण पाहिले. नंतर दानाचे 3 प्रकार आले होते. सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. त्यानंतरचा जो भाग आपण मागच्या 2-3 भागांमध्ये पाहत आहोत ते म्हणजे ब्रह्माचं नाव. हे ओम तत्सत या छोट्याशा मंत्रानं ब्रह्माचं नाव आहे. आता ज्या वेळेस सृष्टीची उत्पत्ती झालेली नव्हती, या जगामध्ये काहीही नव्हतं, त्यावेळेस भगवंताने पहिल्यांदा ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. म्हणजे ब्रह्मदेव हे भगवंतापासून उत्पन्न झालेले आहेत. त्यांची उत्पत्ती एवढ्यासाठी केली होती की त्यांनी सृष्टीची उत्पत्ती करावी. यासाठी त्यांची उत्पत्ती झालेली होती. पण ब्रह्मदेव हे सृष्टीची उत्पत्ती करण्यास असमर्थ ठरत होते.
त्यावेळेस ओम तत्सत हा मंत्र त्यांना दिल्यानंतर मग ब्रह्मानं पहिल्यांदा ब्राह्मणांची निर्मिती केली. ब्राह्मणांना वेदांवर अपार निष्ठा आणि वेदांप्रमाणे वागण्यास सांगून नंतर मग इतर लोकांची उत्पत्ती केली. असा हा ओम तत्सत जो मंत्र आहे त्याची महती ही अशी आहे. त्यामुळं ब्रह्मदेवाचं नाव हे ओम सुद्धा आहे. ओम मध्ये 3 अक्षर येतात, अ, उ आणि म. तर अशी ही महती आहे ब्रह्मदेवाची. आता ओम तत्सत या मंत्रामध्ये 3 अक्षर आहेत, 3 शब्द आहेत. पहिला शब्द ओम, दुसरा शब्द तत् आणि तिसरा शब्द सत. तर ओम हा जो शब्द आहे, कोणत्याही कर्माची सुरुवात करताना, म्हणजे तुम्हाला यज्ञ करायचा असेल किंवा अजून कुठलंही काय कोणत्याही कर्माची सुरुवात करताना या ओम या शब्दाचं उच्चारण करावं लागतं, उच्चारण करायचं असतं. ते उच्चारण केल्यानंतर हा जो ओम शब्द आहे तो ते कार्य पूर्ण होऊस तोपर्यंत ते कार्याची काळजी घेतली जाते. त्यामुळं ओम या शब्दाला तसं महत्व आहे. आता त्यानंतर तत् तत् हा जो दुसरा शब्द आहे त्या नामाची जी आता ओम तत्सत या नामाची व्यवस्था कधी आणि कशी करायची हे सांगितलेलं आहे की पहिल्यांदा ओम हा शब्द सुरुवातीला कोणत्याही कर्माच्या आधी वापरायचा असतो आणि मध्ये आणि शेवटी मध्ये सत मध्ये तत् आणि शेवटी सत हा शब्द याचा उपयोग होतो. अशा प्रकारे यज्ञ, दान व तप ही जी कर्मे बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे आरंभी प्रणोच्चार केला असता, म्हणजे यज्ञ, दान किंवा तप कोणतंही कर्म करायच्या अगोदर आणि मध्ये आणि शेवटी हे ओम, तत् आणि सत हे अनुक्रमे या मंत्राचा उपयोग करायचा आहे. ओम या आरंभी प्रणोच्चार केला असता त्याच्या योगाने मोक्ष सोपा होतो. ओम या शब्दाच्या उच्चाराने मोक्ष सोपा होतो. त्याचप्रमाणे संसारात पडणारी अशी जी कर्मे ज्या कर्मापासून या नामाच्या योगाने मनुष्य मुक्त होतो. आता तत् शब्दाचा उपयोग बघूया आपण. तत् शब्दाचा काय उपयोग आहे तर ओंकाराचा उच्चार करून ज्या कर्माचा आरंभ केला व तत् याचा उच्चार करून ज्याचे फळ अर्पण केले अशा रीतीने ज्या कर्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले तर त्यामुळे हे ब्रह्मत्व जरी प्राप्त झाले तरी दुजाभाव शिल्लक राहतो. मग दुजाभाव निघणार कसा? द्वैतभाव जो निघणार तो निघणार कसा? तर जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत संसार भय जात नाही, संसार भय तसंच राहतं. मग द्वैत जाण्यासाठी ब्रह्माच्या ठिकाणी असलेले हे जे द्वैत ते सत शब्दाच्या ज्ञानाने निरसन होण्याकरता देवांनी सत शब्दाची योजना केलेली आहे. म्हणजे एखादं कर्म तुम्ही आरंभ केलं, ओंकाराचा जप केला, प्रणोच्चार केला, कार्य सुरू झालं, पण ते कार्य सिद्धीस जाण्यासाठी द्वैत्व भाव नसायला हवा. मग द्वैत्व भाव मनातून निघून जाण्यासाठी सत शब्दाची योजना केलेली आहे. आता आज भाग नंबर 14 मध्ये आपण तत् हा जो
शब्द झाला, तर सत या शब्दाचा कसा आणि कुठं उपयोग होतो, या मंत्राचा उपयोग कुठं होतो, ते आता आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी श्लोक नंबर 16 त्याचा पहिल्यांदा आपण श्लोकार्थ पाहूयात. सत या ब्रह्माच्या नावाची योजना ज्ञानी हे अस्तित्व आणि चांगलेपणा दाखवण्याकरता करतात. ब्रह्माचीच ही तिन्ही नावं आहेत, ओम तत्सत. तर सत हा जो शब्द आहे त्या शब्दाची योजना ज्ञानी लोकांनी कशासाठी केलेलं, की अस्तित्व आणि चांगलेपणा, आपण म्हणतो ना सत कार्य करा, सत बुद्धी देवो. आपण काय म्हणतो, देवा मला सत बुद्धी देवो, माझ्याकडून सत्कर्म घडव. सत म्हणजे काय, चांगलं, उत्तम, अतिउत्तम म्हणजे सत. हे ब्रह्माचंच नाव आहे. सर्वोत्तम जे आहे ते म्हणजे सत्य, ते म्हणजे ब्रह्म. म्हणून आपण म्हणतो की माझ्याकडून सत्कर्म व्हावं, माझ्याकडून सदिच्छा आहेत. सदिच्छा, सदिच्छा म्हणजे चांगल्या इच्छा, म्हणजे त्यात सत हा शब्द आहे. तर सत म्हणजे चांगलेपणा दाखवण्यासाठी या नामाचा उच्चार केला जातो. तसेच पार्था शुभ कर्म दाखवण्यासाठीही सत या शब्दाची योजना असते. थोडक्यात लक्षात आलं, सत म्हणजे चांगलं, त्याचा उपयोग शुभ कर्म दाखवण्यासाठी, चांगले कर्म दाखवण्यासाठी आणि अस्तित्व हे दाखवण्यासाठी त्याची योजना केलेली आहे. आता आपण नीट समजून घेऊयात, त्यासाठी ओव्या वाचूयात. ओळी नंबर 380 पासून पुढे. तरी सत शब्दे येणे आटोनी असंताचे नाणे, दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप, जे सतची काळे देशे हो नेणेची अनासिते, आपण आपण असे अखंडित, हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाची, तेणेशी प्रशस्त ते कर्म, जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखी जे करुणी सम ऐक्य बोधे, तरी ओंकार तत्कारे, जे कर्म दाविले ब्रह्मात्कारे, ते गिळुनी होई जे एक सरे, सन्मात्रची, ऐसा हा अंतरंगू सत शब्दाचा विनियोगू, जाणा म्हणे श्रीरंगू मीन म्हणे हो. तर या सत शब्दाने सतरूपी मिथ्या नाणे आटून सत्तेचे व्यंगरहित स्वरूप दृष्टीस पडते. जे सत कोणत्याही काली अथवा कोणत्याही देशात वस्तूशिवाय इतरांसारखे होत नाही व नेहमी आत्मस्वरूपी असते. हे जे सर्व दृश्यमान जगत, हे जे सर्व दृश्यमान जगत याचा मिथ्याभास ज्या सत शब्दाच्या लाभाने नाहीसा होऊन ते आत्मस्वरूपी मिळते, त्या या सत शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूपी झालेले जे प्रशस्त कर्म, ते कर्म करणाराचे द्वैत्व फेडून ऐक्यास नेते. म्हणजे सत शब्दाच्या उच्चाराने द्वैत्व कर्म, द्वैत्व फेडून ते ऐक्यास नेले जाते. तर ओंकार व तत्कार यांच्या योगाने कर्म ब्रह्माकार होते, हेही म्हणणे सत शब्दाच्या प्रकाशाने नाहीसे होते. म्हणजे ओंकार आणि तत्कार यांच्या योगाने जे कर्म ब्रह्माकार होते, म्हणजे ब्रह्मास अर्पिले जातं, हेही म्हणणे सत शब्दाने सत प्रकाशाने नाहीसे होते. म्हणजे यात सुद्धा द्वैत्व भाव आहे, तोही नाहीसा होतो. याप्रमाणे ही सत शब्दाची अंतर्गत व्यवस्था समजा, असे श्रीरंग म्हणाले.
श्रीरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंग दुजे हेची उणे, म्हणून हे बोलणे देवाचेची. आता आणि काही परी सत शब्दू हा अवधारी, सात्विक कर्माज करी उपकारो जो. तरी सत्कर्मे चांगे चालली अधिकार बरगे, परी एकाधेका अंगे हिणावती जे. ते उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे, का अंगहन भांडावे रथाची गती. तैसे ऐकेची गुणे विण सतची परी असतपण, कर्म धरी गा जाण जिये वेळे. तर आता ज्ञानेश्वर माऊली याच्यावर काय म्हणतात बघा. म्हणजे या ज्ञानेश्वरीमध्ये कंसात असं लिहिलेलं आहे की ज्ञानेश्वर म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा, मी म्हणत नाही हो. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, मी म्हणत नाही हो, हे सगळं मी म्हणत नाही हो. मग मीच म्हणतो असे जर म्हटले तर श्रीरंगाचे ठिकाणी द्वैत्वाचा भाव उत्पन्न होऊन उणेपणा येतो. म्हणून हे देवांचेच म्हणणे आहे. मी जर म्हटलं, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, मी जर म्हटलं मी हे म्हटलेलं आहे तर द्वैत्व भाव निर्माण होईल. कोणाच्या ठिकाणी, कोणाच्या बाबतीत, तर श्रीरंगाच्या ठिकाणी द्वैत्वाचा भाव निर्माण होईल. म्हणून हे देवांचेच म्हणणे आहे. आता तत् शब्द हा दुसऱ्या तऱ्हेने सात्विक कर्मावर उपकार करतो ते ऐक. तर सत्कर्मे यथाविधी उत्तम प्रकारे झालेली असता त्यात एखाद्या बाजूने जेव्हा उणेपणा येतो तेव्हा शरीराचा एखादा अवयव कमी असला, म्हणजे जसे शरीराचे व्यापार थांबतात किंवा रथाचा एखादा भाग कमी झाल्यावर रथाची गती कमी जशी होते, तसे कर्म म्हणजे सत म्हणजे उत्तम खरे, परंतु ज्यावेळी एखाद्याच्या गुणाचा अभाव ते असत होते. आता याचा अर्थ काय नीट समजून घेऊयात. आता तत् या शब्दाचा दुसऱ्या तऱ्हेने सात्विक कर्मावर उपकार करतो ते ऐक. तर सत्कर्मे यथाविधी उत्तम प्रकारे चाललेली असता त्यात एखाद्या बाजूने जेव्हा उणेपणा येतो, सत्कर्मे नीट चालू आहेत, सगळे लोक पुण्यकर्म करतायत, दान धर्म करतायत, यज्ञ हवन करतायत, पण त्यात जर कोणता उणेपणा आला. पूर्वी काय असायचं की साधू लोक वगैरे यज्ञ वगैरे करायचे, त्यात बाधा, हे राक्षस गण त्यात बाधा आणायचे. म्हणजे यज्ञाचा मांड उधळून लावायचा, यज्ञामध्ये पाणी ओतायचं किंवा ते सगळं उधळून लावायचं, अशा प्रकारचं दुष्ट कर्म हे राक्षस लोक करत असत. म्हणजे काय की त्या यज्ञात बाधा आली, कोणत्याही कारण कोणतंही असू देत, काही म्हणजे घटना काही घडू देत, बाधा आली हे नक्की. तर असं सत्कर्म करत असताना त्यात जर कोणत्याही प्रकारचा उणेपणा येतो तेव्हा, तर हे यासाठी उदाहरण दिले. कसं, तर शरीराचा एखादा अवयव जर कमी असला, म्हणजे जसे शरीराचे व्यापार थांबतात, एखाद्याला उजवा हातच नाहीये, सगळी महत्वाची कामं उजवा हातच करतो, कसं करणार मग. एखाद्याला गुडघ्याच्या खाली पायच नाही, लंगडत चालावं लागणार. अहो हे मोठे अवयव झाले सोडा. एखाद्याला नुसते एखादं बोट नाही, अंगठा नाहीये, तरी त्याला काठी पकडता येणार नाही, वस्तू पकडता येणार नाही, कितीतरी अडचण होते. अंगठा सोडा, एखादं नख जरी आपल्या अंगठ्याचं किंवा बोटाचं निघालं तरी अख्खा हात काम करू शकत नाही. म्हणजे शरीराचा एखादा अवयव जसा नसेल तर जसं आपल्याला अडचण होते, तसंच त्या सत्कर्मामध्ये
एखादी जर उणी बाजू असेल, उणेपणा जर आला तर हे त्या त्या पद्धतीनं होतं. दुसरं उदाहरण दिलंय आता, की रथाचा एखादा भाग कमी झाल्यावर रथाची गती कमी होते. रथ चाललेला आहे, रथाला एखादं चाकच निखळून पडलं, झालं, रथ जागेवर थांबला. किंवा एक रथाचे जे 5 घोडे असतात, त्याच्या एखाद्या घोड्याच्या पायाला काहीतरी लागलं, झालं, गती कमी होणार. किंवा रथ चांगला आहे, घोडे चांगले आहेत, चाक चांगलं आहे, पण चाक ज्या कण्यावर फिरत आहे त्या कण्यापासून चाक वेगळं होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एक शिग घातलेली असते. म्हणजे ते शिगेला चाक थटावं, बाहेर निघू नये. ती शिग निघाली, खिळा म्हणतात त्याला. तो खिळा निघाला तर काय होईल? चाक निघून पडेल. म्हणजे कोणतीही एक वस्तू, एक जर पार्ट जर कमी असेल तरी त्या रथाची गती कमी होते. तसे उत्तम किंवा सत्कर्म खरे, परंतु ज्यावेळी एखाद्याच्या गुणाच्या अभावी ते असत होते. कर्मसत आहे, यज्ञ करतोय, पण काहीतरी गुणात अभाव आहे, जास्त लालसा आहे, एखाद्याच्या बाबतीत द्वेष आहे. तर हे सगळं मग नीट कसं व्हायचं? तर त्यासाठी सत शब्दाचा उपयोग आहे. जेव्हा ओंकार सत्कारी, सावालिया हा चांगी परी, सत शब्दू कर्मा करी, जीर्णोद्धारू ते असतपण फेडी, आणि सद्भावेची रूढी, निज सत्वची प्रौढी, सतशब्दू हा दिव्येशद जैसे रोगिया, का सावावो ये भंगलिया, शब्द सत्शब्दू कर्मा व्यंगलिया, तैसा जाण, अथवा काही प्रमादे, कर्म आपुलिये मर्यादे, चुकोनी पडे निषिद्धे, वाटे हन, चालत याची मार्गू सांडे, पारखियाची अखरे पडे, रहाटी माझी न घडे, काई काई. जेव्हा ओंकार व तत्कार यांच्या साह्याने सत शब्द हा त्या व्यंग कर्माचा उत्तम प्रकारे जीर्णोद्धार करतो. सत शब्दानं काय होतं? जर एखादं कुठलं व्यंग असेल त्या कर्मामध्ये तर त्याचा जीर्णोद्धार होतो, म्हणजे ते व्यंग नष्ट केलं जातं. आणि आपल्या तेजाने, आपल्या तेजाचे जोराने कर्माचे व्यंग नाहीसे करून त्या सद्भावाच्या योग्यतेस आणतो. एखादं आपण कर्म करायला लागलेलं आहे, यज्ञ करायला लागलेलं आहे, शांती करायला लागलेलं आहे, काय होतं कधी कधी की सगळं साहित्य मिळते पण सुपारी मिळत नाही. बरंचसं साहित्य लागतं ना यज्ञ कर्म करायला किंवा काही करण्यासाठी, एखादी काही गोष्ट मिळत नाही. तर मग ते जे राहिलेले कमीपणा आहे, जे व्यंग आहे, ते कशानं पूर्ण केलं जातं? सत या शब्दानं. आलं लक्षात? दिव्य औषध जसे रोग्याला बरे करते किंवा एखाद्याचा पराजय झाला असता त्यास सहाय्य मिळवल्यावर जशी दुप्पट शक्ती येते, तसा सत किंवा हा शब्द व्यंग कर्माचा न्यूनपणा नाहीसा करतो असे समज. हा जो सत हा शब्द आहे तो एखाद्या कर्माचा न्यूनपणा, कमीपणा हा नाहीसा करतो. कसा? त्यासाठी 2 उदाहरण दिलेली आहेत, की जसं दिव्य औषध आहे ते कोणत्याही रोगाला बरे करतं, किंवा एखाद्याचा पराजय होत असेल आणि त्याला जर कोणाचं सहाय्य मिळालं तर त्याची शक्ती दुप्पट होते. तसंच एखादं सत्कर्म आपण करीत असो आणि जर काही न्यूनपणा असेल तर ते या सत या शब्दानं त्याचा न्यूनपणा नाहीसा होतो. अथवा काही प्रमादाने कर्म आपली मर्यादा सोडून जर निषिद्ध मार्गाने गेले, चालणारा आहे तोच कर्म चुकतो, तोच मार्ग चुकतो आणि परीक्षकालाच भ्रम होतो, तर व्यवहारात काय काय होत नाही.
आता हा आणि याचे पुढचं आपण पुढच्या ओळ वाचून लक्षात घेऊ, कारण त्याशिवाय संदर्भ लागणार नाही. म्हणून तैसी कर्मा रांभसे सांडे सीमा असाधुत्वाचिया दुर्नामा येवो पाहेजे तेथ हा सत्शब्दू एरा दोहो परीस प्ररब्धू प्रायोजिला करी सांधू कर्मा ते यया लोहा परिसाची घृष्टी वोहळा गंगेची भेटी का मृता जैसी वृष्टी पियुषाची पै असाधू कर्मा जैसा सत शब्दू प्रयोगू विरेशा हे असो गौरवचिया ऐसा नामाचा यया घेऊन येथेची वर्म जे विचारिसी हे नाम ते केवळ ते हेची ब्रह्म जाणीसी तू. चालणारा आहे तोच मार्ग चुकतो आणि परीक्षकालाच भ्रम होतो. तर व्यवहारात काय काय होत नाही. म्हणून तशी कर्माची अविचाराने मर्यादा सुटून त्याला जर निषिद्ध कर्माचे वाईट नाव प्राप्त झाले तर दोहोंपेक्षा ज्ञाता असा जो हा सत शब्द त्याची योजना केली असता हा वाईट कर्माचे चांगले कर्म करतो. वाईट कर्माचे चांगलं कर्म करण्याची शक्ती या सत शब्दामध्ये आहे. कसं? तर चालणारा माणूसच मार्ग चुकू शकतो. एका ठिकाणी थांबणारा माणूस मार्ग चुकेल का? नाही. किंवा दुसरं, परीक्षकालाच भ्रम होतो. जो परीक्षा घेणार आहे त्यालाच भ्रम होऊ शकतो. तसंच जर एखादं कर्म करत असताना जर काही उणीव राहिली, काही चुकलं, तर त्याचं त्या वाईट कर्माचं चांगलं कर्म करण्याचं ताकद या सत या शब्दामध्ये आहे. लोखंडाला जसे परिसाचे घर्षण, ओढ्यास जशी गंगेची भेट अथवा मेलेल्या मनुष्या जशी अमृताची वृष्टी, तसा हे विरेशा असत कर्माला सत या शब्दाचा प्रयोग होय. परत 2-3 उदाहरण दिलेले आहेत. असत शब्दाला सत या शब्दाचा उपयोग जसा लाभकारक आहे. कसा? तर लोखंडाला जसा परिसाचे घर्षण, लोखंडाला परिस लावले की त्या लोखंडाचं पण सोनं होतं. किंवा ओढ्याची भेट गंगेशी झाली त्याप्रमाणे, किंवा मेलेल्या मनुष्यास अमृत जर त्याला दिलं तर तो जिवंत होतो. त्याचप्रमाणे काय सांगितलं की सत हा शब्द हा या शब्दाचा प्रयोग हा उपयुक्त ठरतो. फार काय सांगावे. सत या नामाचा महिमा असा आहे. अशा रीतीने सत शब्दाचे वर्म जाणून घेऊन जेव्हा तू त्या नामाचा उच्चार करशील तेव्हा हेच केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. म्हणजे सत शब्दाचा उपयोग तुम्ही ज्या वेळेस कराल त्यावेळेस हे ब्रह्मासलाच आपण बोलावत आहोत. ब्रह्माचं दुसरं नाव हे सत आहे असं सांगितलेलं आहे. बघा, आपण ओम तत्सत हा जो मंत्र आहे त्यातल्या 3 शब्दाचे ओम, तत् आणि सत त्याचा अर्थ, त्याचा कुठं उपयोग करायचा, त्याची योजना कशी करायची, याचा सगळ्याचा आपण निरूपण करत आहोत. तर ओम हा शब्द कोणत्याही कर्माच्या सुरुवातीला, कर्म कोणते, यज्ञ असेल, दान असेल, असं कोणतंही जे सत्कर्म असेल त्याच्या सुरुवातीला याचा प्रणवनाद करायचा ओम या शब्दाचा. मग काय होतं की ते कार्य आरंभ होतं आणि या शब्दाच्या साह्याने ते कार्य हे फलत्वास जातं. आता दुसरा शब्द तत्. तत् हा शब्दाचा उच्चार केल्यामुळे काय होतं
ते आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की तत् या शब्दाचा उच्चार केल्याने ओम आणि तत्कार यांच्या उच्चारण केले जे कर्म आपण ब्रह्मास अर्पण करतो किंवा जो द्वैत्व भाव निर्माण होतो तो त्यानं नाहीसा होतो. आणि सत, तिसरा अक्षर म्हणजे सत, जे आपण आता पाहिलं. सत म्हणजे चांगलं, सत म्हणजे सद्भावना, त्यातलं सत. तर हे चांगलं जे आहे ते चांगलं काय करतं, तर ओम आणि तत् यांच्या साह्याने जे कार्य सिद्धीस चाललेलं आहे, पण त्यात जर काही न्यूनपणा असेल, काही कमतरता असेल, काही किरकोळ गोष्टीची उणीव असेल, तर या सत शब्दाने ती उणीव सगळी भरून निघते. आता पुढच्या काही ओव्या वाचूयात म्हणजे हा श्लोक 26वा श्लोक संपून जाईल. पाहे पा अवतरस्तत ऐसे, हे बोलणे तेथ नेतसे, जेथुनिका हे प्रकाशे दृश्य जात, ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट, तयाचे हे अंतुवट व्यंजक नाम, परी आश्रयो आकाशा, आकाशाची का जैसा, या नामा नामी आश्रयो तैसा, अभेदो असे, उदलिया आकाशी, रवीचे रविते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी, म्हणून त्रक्षर हे नाम, नवे जाण केवळ ब्रह्म, या लागी कर्म जे जे की जे. हे पहा, ओम तत्सत ही अक्षरे मुमुक्षुस ज्या ठिकाणी नेतात की ज्या ब्रह्मापासून दृष्टीगोचर सर्व पदार्थ प्रकाशमान होतात. ते परब्रह्म स्वच्छ असून परिच्छिन्न आहे, अपरिच्छिन्न आहे व ओम तत्सत हे त्याचे अंतर्गत दर्शक नाम आहे. परंतु आकाशाला जसा आकाशाचाच आश्रय आहे, तसाच ओम तत्सत या अक्षरांना ब्रह्माचाच आश्रय आहे. कारण ओम तत्सत हे ब्रह्माचंच नाव आहे आणि ब्रह्माचाच या अक्षरांना आश्रय आहे. आकाशात उदय पावल्यावर सूर्यच सूर्याला प्रकाशित करतो का? सूर्याला दाखवण्यासाठी दुसरा अजून एक सूर्य असतो? नाही, सूर्य सूर्याला प्रकाशित करतो. त्याप्रमाणे या नावाचे उच्चाराबरोबर ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून बघा, बरेचसे जे साधू असतात, बरेचसे जे संन्यासी येतात, ते ओम तत्सत या मंत्राचा उच्चार करतात. बघा, ओम तत्सत. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल, ओम तत्सत म्हणजे हे ब्रह्माला बोलवण्याचा हा मंत्र आहे. आणि या शब्दाच्या उच्चाराने ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून हे त्रयक्षरी नाव असून केवळ ब्रह्म आहे असे समज आणि या प्रित्यर्थ जे जे तू कर्म करशील ते कर. हे जे त्रयअक्षरी नाम आहे ओम तत्सत, हे ब्रह्मच आहे आणि ब्रह्माची प्राप्ती होते. हे केवळ ब्रह्म नसून, केवळ नाम नसून ब्रह्म आहे असं समज, असं भगवंतानी अर्जुनास उपदेश करताना सांगितलेलं आहे. आता श्लोक नंबर 27, त्याचा आपण श्लोकार्थ पाहणार आहोत. पण आजच्या भागामध्ये जे काय झाले ते आपण परत बघूयात आणि हा जो 27 नंबरचा श्लोक आहे तो आपण उद्या पाहूयात. तर आजच्या भागात आपण काय पाहिलं की ओम तत्सत हा जो मंत्र आहे, या मंत्राचा उपयोग हे मंत्र, या मंत्राच्या साह्याने ब्रह्मांनी सृष्टी उत्पन्न केली. पहिल्यांदा ब्राह्मणांचं उत्पत्ती झाली, त्यांना वेदांच्या साह्यानं, वेदांच्या मार्गदर्शनाखाली वागण्याची आज्ञा करून इतर लोकांची उत्पत्ती केली. अशा रीतीने सृष्टी उत्पन्न झाली. कोणतंही सत्कर्म करण्यासाठी, कोणतंही कार्य करण्यासाठी
मग ते यज्ञ असो, दान असो, धर्म असो, काही असो, सुरुवात ओम तत्सत त्यातल्या ओम या शब्दाने करायची. म्हणजे जो जो प्रणवनाद जो आहे त्याचा, त्या योगे त्या कार्याचा आरंभ होतो. आणि तत् या शब्दाने द्वैत भाव नाहीसा होतो. आणि सत या शब्दाने या दोन्हीच्या साह्याने जर एखाद्या कर्मामध्ये कुठले जर समजा कार्य आपण सुरुवात केली पण त्यात काही जर न्यून जर असेल, काही कमतरता असेल, तर सत या शब्दाने ती कमतरता भरून निघली जाते. म्हणून ओम तत्सत हे प्रत्यक्ष ब्रह्माचंच नाम आहे. आज आपण इथंच थांबवत आहोत. भाग नंबर 15 आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. आपल्याकडून सत्कर्म कशी व्हावीत अशी आपण प्रार्थना करायची आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी परत तो मनातल्या मनात म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.